महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक राजकीय भूकंप झालाय ज्याने केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडला आहे. शिवसेना नक्की कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा, हा वाद आता एक अत्यंत स्फोटक आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय. सुप्रीम कोर्टात असा एक दावा करण्यात आलाय ज्याने थेट विधानसभा अध्यक्षाच्या अधिकाऱ्यांनाच आव्हान दिलंय. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे खुद्द न्यायमूर्तींनीही या दाव्यावर आपली सहमती दर्शवली आहे. आज या सुप्रीम कोर्टात नक्की काय घडलं आणि ठाकरे गटाने कोणती सर्वात मोठी खेळ खेळली आहे याची सर्वात मोठी आणि आतली माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आता या एका निर्णयावर ठरणार आहे. मित्रांनो, जेव्हा शिवसेनेत फूट पडले तेव्हापासून ही कायदेशीर लढाई सुरू होती. आता ही लढाई केवळ निवडणूक आयोगापुरती मर्यादित राहिलेली नाही. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी अत्यंत आक्रमक युक्तिवाद करत प्रकरणाच्या मुळावरच घाव घातला आहे. चला तर मग पाहूया ते 8 सर्वात मोठे मुद्दे कोणते आहेत ज्यांनी कोर्टाचे वातावरणच बदलून टाकले आहे. पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमदारांचा अपात्र ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. आजपर्यंत आपण पाहत आलोय की आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार फक्त विधानसभेच्या अध्यक्षांचा असतो, पण कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दावा केला आहे की विशिष्ट आणि अपवादात्मक परिस्थितीत आमदारांना अपात्र ठरवण्याचा थेट अधिकार न्यायालयालाही आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायमूर्तींनी या दाव्यावर दिलेली प्रतिक्रिया. देवदत्त कामत यांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी सुभाष देसाई प्रकरणाचा कायदेशीर दाखला दिला. हे ऐकल्यावर खंडपीठाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्तींनी मान्य केलं की होय, आमदारांना अपात्रते संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयालाही नक्की आहे. यात आम्हाला कोणतीही शंका नाही. फक्त नैसर्गिक न्यायानुसार संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. न्यायमूर्तींची ही सहमती ठाकरे गटासाठी एक खूप मोठा विजय मानली जात आहे. तिसरा मोठा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षाच्या भूमिकेवर घेतलेला थेट आक्षेप. कामत यांनी भर कोर्टात सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण अत्यंत संथ गतीने आणि चुकीच्या पद्धतीने हाताळलं आहे. त्यांच्या या वेळकाढूपणामुळे आता विधानसभा अध्यक्षाच्या न्याय देण्याच्या क्षमतेवर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे. चौथा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगावर ओढलेले तारेशी. निवडणूक आयोगाने जेव्हा घाईघाईने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यावर कामत यांनी जोरदार प्रहार केला आहे. जेव्हा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे प्रलंबित होता तेव्हा निवडणूक आयोगाने घाई का केली, हा कायदेशीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पाचवा आणि सहावा मुद्दा एक अत्यंत विचार करायला लावणारा उदाहरणाभोवती फिरतो. त्याने कोर्टात विचारलं, जर एखाद्या पक्षात 5 किंवा 3 आमदार फुटले तर फक्त बहुमतांच्या नावाखाली तो संपूर्ण पक्ष त्या 3 जणांच्या हवाली केला जाणार का? केवळ आमदारांची संख्या म्हणजेच संपूर्ण पक्ष नव्हे. मूळ पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांनी बनलेला असतो, हा त्यांचा मुख्य युक्तिवाद होता. 7वा आणि 8वा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे ठाकरे गटांची अंतिम आणि सर्वात धक्कादायक मागणी. सुनावणीच्या शेवटी कामत यांनी एक अत्यंत आक्रमक मागणी केली. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाही वापरू देऊ नये. थोडक्यात सांगायचं झालं तर हे चिन्ह तात्काळ गोठवण्यात यावं. जर सुप्रीम कोर्टाने ही मागणी मान्य केली तर आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला एक नव्या अनोळखी चिन्हासोबत जनतेसमोर जावं लागेल, जो त्यांच्यासाठी खूप मोठा राजकीय धक्का असेल. मित्रांनो, आता सुप्रीम कोर्टातील ही सुनावणी एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर आली आहे. तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाने आता स्वतः थेट
हस्तक्षेप करून आमदारांना अपात्र ठरवावं का, की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असावा? तुमचं रोखठोक मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खऱ्या आणि सडेतोड राजकीय माहितीसाठी आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.